दोन्ही महत्त्वाच्या भेटी आहेत. सहकार भवन हा मुंबईतील सहकारी कार्यकर्त्यांसाठी भेट आहे. महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला दिशा देणारं प्रशिक्षणाचं केंद्र होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सहकारी कार्यकर्त्यांसाठी ती भेट आहे. त्याचबरोबर आणखी आनंद देणारी घटना की या प्रतीक्षानगरमध्ये घाम गाळणारे कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहतात. आणि कालच मी ग्राउंडवर कार्यक्रमाच्या तयारीला आलो होतो. त्यावेळेला बाजूच्या इमारतीमधले 2-3 इमारतीमधले चेअरमन सेक्रेटरी मला भेटले. त्यांनी म्हणाले, भाऊ आमच्या इमारतीचं अभ्युदयनगरप्रमाणे त्या ठिकाणी CNDच्या मार्फत पुनर्विकास होईल का? मी माननीय मुख्यमंत्र्यांना रात्रीच कानावर गोष्ट घातली होती. मला ते एवढं फास्ट जाहीर करतील असं मलाही त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. परंतु मुख्यमंत्री हे जेव्हा लोकांची गरज असते संवेदनशीलतेनं ते तात्काळ निर्णय घेत असतात. आणि त्याच पद्धतीनं आज मी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी CNDच्या मार्फत प्रतीक्षानगरची प्रतीक्षा संपवण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असा निर्णयाने घोषणा केली आहे. त्याच्यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षानगरमध्ये राहतो. कष्ट करणारा, घाम घालणारा, त्याच्या आयुष्यामध्ये आज निश्चितच त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. त्याचं स्वप्न आज त्या ठिकाणी निश्चित पूर्ण होईल, त्याची सुरुवात झाली असं मला वाटतं. तुम्ही जसं म्हणलात की मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो, कोळी बांधव राहतात, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मराठी मतं नेमकी कोणाकडे असा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला, भाजप त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करते का मराठी माणसांच्या विकासासाठी काम करण्याचा चंग बांधतो? तुम्ही एक लक्षात ठेवा, आता 3 वर्ष तर कुठलीच निवडणूक नाही आहे. प्रतीक्षानगरची घोषणा जर आम्ही निवडणुकीच्या तोंडावर केली असती तर तुम्ही राजकारणासाठी केली, मराठी माणसांना राजकारण करायचं म्हणून केली. आज आम्ही कर्जमाफीची घोषणा केली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठली निवडणूक तोंडावर नाही. म्हणजे देवाभाऊंचा स्वभाव या ठिकाणी असा आहे की निवडणूक आहेत म्हणून घोषणा करायची आणि लोकांचं काम करायचं नाही. आज कुठली निवडणूक तोंडावर नाही. आज प्रतीक्षानगरला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मतं मागायला येणार नाही. 3 वर्ष कुठली निवडणूक नाही. परंतु निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत नाही आणि देवाभाऊ तर नाहीच नाही. आणि त्याच्यामुळं कुठलीही निवडणूक तोंडावर नसताना आज त्यांनी या ठिकाणी CNDच्या मार्फत या ठिकाणी पुनर्विकासाची घोषणा केली. मला वाटतं आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवा अशा प्रकारचा प्रतीक्षानगरवासियांना आहे आणि त्यांची प्रतीक्षा नक्कीच पुरी होईल. कालच माझ्याकडे येऊन सगळे सांगत होते, साहेब CM साहेबांना सांगा, CM साहेबांना सांगा, आमची बिल्डिंग पडायला आले. या आजूबाजूच्या इमारतीत 30-32 वर्ष झाली. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय असू शकतो. शेवटचा प्रश्न, सहकार भवन तुमच्या पुढाकारातून तुम्ही बऱ्या मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं होतं. सहकार भवनमधून काय काय मिळणार आहे, कशा पद्धतीची इमारत असेल, कोणकोणत्या महत्त्वाच्या सुविधा असतील? चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला डॉक्युमेंटरीची कॉपी मुद्दाम मीडियाला या ठिकाणी देतो. अतिशय प्रशस्त अशा प्रकारचं 950चं सभागृह असेल. त्याचबरोबर 4-5 ट्रेनिंग सेंटर्स असतील, कॉन्फरन्स हॉल असतील, सुसज्ज अशा प्रकारची लायब्ररी, डिजिटल कनेक्टेड लायब्ररी असेल, मीडिया रूम असेल. विशेष म्हणजे मीडियासाठी असं कुठल्याही भवनामध्ये मीडिया रूम नसेल तर आम्ही मीडिया रूम पण त्या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारचा करतो आहे. निवासस्थानं असतील. ग्रामीण भागातनं सहकारातले कार्यकर्ते आले तर मुंबईतला आता मोठ्या हॉटेलमध्ये 10-15 हजार रुपये देऊन राहायला लागतं. त्यापेक्षा समजा 700-800 रुपयात चांगला जर रूम मिळाला तर ती एक व्यवस्था राज्यातल्या सहकारी नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार चळवळीला प्रशिक्षण देण्याचं काम या वास्तूतनं होणार आहे.